सह्याद्री पुन्हा एकदा गर्जला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवीन नर वाघाची नोंद. शिलेदाराची झाली एंट्री. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणखी एका नव्या नर वाघाची नोंद झाली आहे. या वाघाला STR-T9 असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला असून स्थानिक गाईड मंडळींनी त्याचे नामकरण शिलेदार असे केले आहे. हा नवीन वाघ गेल्या 2 महिन्यांपासून चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात विविध कॅमेरा ट्रॅपमध्ये सातत्याने दिसून येत आहे. त्याचे अनेक फोटो व व्हिडिओ वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सध्या हा T9 शिलेदार वाघ T5 तारा हिच्या टेरिटरीमध्ये तिच्या मागे फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे तारा हिच्या क्षेत्रात सध्या 3 नर वाघांची उपस्थिती आहे. त्यामध्ये T1 सेनापती, T2 सुभेदार आणि T9 शिलेदार. आता तारा कोणत्या नर वाघाची निवड करणार याकडे वन्यजीव प्रेमींचे लक्ष लागले आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात T1 सेनापती, T2 सुभेदार, T3 बाजी, T4 चंदा, T5 तारा, T6 हिरकणी आणि T9 शिलेदार या नव्या नोंदीमुळे सह्याद्रीतील वाघसंख्या आता 7 झाली आहे. राधानगरी वन्यजीव अभयारण्य तसेच तिलारी दोडामार्ग जंगल क्षेत्र या जंगल कॉरिडॉरमुळे वाघांच्या स्थलांतर व प्रजननासाठी महत्त्वाची मदत होत आहे. क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण तसेच मानद वन्यजीव रक्षक रोहन बाटे यांनी ही माहिती दिली असून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही अत्यंत सकारात्मक घडामोड मानली जात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली. STR-09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे. नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जो नवीन T9 हा वाघ आलेला आहे, हे अधोरेखित करते की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने किती समृद्ध आहे. याचबरोबर सावंतवाडी, दोडामार्ग, तिलारी, राधानगरी ही जंगले अत्यंत महत्त्वाची कॉरिडॉरची भूमिका बजावत आहेत की जिथून वाघ हा स्थलांतर करून उत्तरेकडे येत आहे.